मला ह्या घाटाबद्दल फक्त एवढंच माहिती होतं की खूप डेंजर आहे, खूप चालवायला अवघड आहे। अरे काय तर नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय, मजेत ना? मी तुमचा होस्ट प्रज्ञेश, स्वागत आहे तुमचं परत एकदा कलाकार पॅडी व्लॉग्स मध्ये। तर आम्ही दोघेही आज वरंदा घाटला जेवढं होऊ शकतं तेवढं एक्सप्लोर करणार आहे मित्रांनो। तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही, म्हणजे कुठलाही पार्ट मिस नाही करणार। आमची सकाळ झाली बोरच्या फेमस नेकलेस पॉइंट वरती, जे बघताना डोळ्यावर विश्वास नाही होत। असं वाटतं की निसर्गाने भोर आणि महाराष्ट्राला घातलेलं नेकलेस आहे। भाटघर डॅमचं तिथं वॉल आहे आणि तिथून ही नदी चालू होती आणि पूर्ण ह्याचा असा नेक सारखा पूर्ण नेकलेस जसा असतं त्या डिझाईनचं पूर्ण ह्याचं, म्हणजे या नदीचं वळण आहे असं पूर्ण, ही अशी पूर्ण अशी फिरून जाते, त्यामुळे याला नेकलेस पॉइंट बोलतात। हा जर का डॅमचा भिंत तुटला तर हे पूर्ण जे तुम्हाला दिसतंय खाली ते पूर्ण पाण्याखाली जाणार आणि हे जे नेकलेस दिसतंय ते डायरेक्ट वी दिसणार असं तुम्हाला, वी। काफी देर से बूंदाबांदी नहीं हुई है। आता इथून आमचा जायचा टाइम झालाय। थोडा टाइमपास करून मुकुंद भाऊ बोलले की कॉलेजची आठवण आली आणि त्याच क्षणी नेक्स्ट लोकेशन सजेस्ट केलं, त्याच्या कॉलेजचे मित्र जिथं पोहायला जायचे। क्या है फोर्ट की भटकंती मित्रांनो, समजाओ। तर मित्रांनो जाऊया आपण आता। आपल्यानंतर आम्हाला पीस हवा आहे, पीस कळतं। आता आपण जाणार आहोत दुसऱ्या लोकेशनला आणि मुकुंद आता मित्रांचा फोटो काढतोय, जे मंडळी आलेले आहे त्यांचा फोटो काढतोय तो, आणि मग हे झालं की आम्ही इथून जाणार आहे डायरेक्ट। तर बघू शकता मित्रांनो, असं दिसतं हा स्पॉट। तर ऑलमोस्ट 6 ते 7 लोकेशन शॉर्टलिस्ट केलेले आहेत, त्यामधले जेवढे होऊ शकतो तेवढं मी तुम्हाला दाखवल। वरंदा घाट एक्सप्लोर करणार आहे मित्रांनो आज आपण। पुढे पाईप आहे, त्या पाईपच्या शेजारूनच छोटासा पूल होता, तो अजून सुद्धा आहे तिथे, पण त्या पुलावरून सुद्धा पाणी चाललंय। त्यामुळे मी म्हटलं की हा एक पर्यायी मार्ग होता फक्त, आणि आता ह्या मार्गाचा जास्त वापर सुद्धा केला जात नाही, कुणी इथे यायचा प्रयत्न करू नका। आपल्याला मुकुंद दादा आपल्याला घेऊन आलेले आहेत त्यांच्या बालपणीच्या स्पॉटवरती। हा एक सिक्रेट स्पॉट आहे, त्यांचे लहानपणी जे त्यांचं कॉलेज होतं, हॉस्टेल होतं, त्यांचे मित्र बंक करून यायचे इथं पोहायला। तुम्ही येऊ नका, नाहीतर जाताना वाहून बिऊन। अगदी थोडं पुढे आलो की येतो तो भोरमध्ये असलेला भाटघर डॅम, जो ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आला। पण आम्ही डॅम वरती नाही तर थेट बॅक वॉटर्सला येऊन पोहोचलो। कसं आहे मामा, काय म्हणता? 58 ते कमीत कमी 60 मीटरचा जो डॅम आहे हा पूर्ण असा डॅम जो आहे तो एक असा कर्व शेप मध्ये आहे मित्र। आता इथून जो आपला थर्ड लोकेशन आहे तिथून आपण जाणार आहे डायरेक्ट वरंदा घाटामध्ये, आणि तिथं बाकीचे 3 लोकेशन दाखवणार आहे मित्रांनो। तर आल्यानंतर मला असं काहीतरी सापडले, हे बघू शकता तुम्ही ओळखा हे काय? जर का तुम्ही ओळखला असेल, आपल्या बाप्पांची मूर्ती आहे ती, जी विसर्जित केली होती। काही वेळ भाऊंच्या कॉलेजचे किस्से ऐकून भूक लागली होती, तितक्यात तो म्हणाला, भाई तुला एक फेमस मस्तानी खायला घेऊन जातो। बघू शकता खतरनाक पाऊस येतोय, मी पण भिजलोय, आता मी पण पॅक होतो गाईस, आणि जाऊया आपण डायरेक्ट पॅक करत आपल्या नेक्स्ट लोकेशनला। त्या पहिले थोडीशी पोटपूजा करू आणि मग पुढे जाऊया मित्रांनो। तर कुठली मस्तानी खायला घेऊन चाललाय दादा तू आपल्याला? संगीताकडे चाललोय मस्तानी खायला। आम्ही सगळीकडे टाइमपास करतोय। आमचा गोल होता की सकाळी 4 वाजता निघायचं, 6 वाजता भोर भाटघर डॅम वरतून सनराईज बघायचा, पण आज पावसामुळे सनराईजचा काय सन कधी राईज झाला तेही कळलं नाही मित्र। इथं क्रेडेन्स लिहिलंय का? नाही गाईज, मी क्रेडेन्स मध्ये नाहीये,
ही बॅग आम्ही जमा केली आहे कोणाची तरी आणि ती बॅग आम्ही घेऊन आलोय सध्या सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. आमचं जेवण आलेलं आहे, मिसळ खाणार आहे मित्रांनो आपण. हां, सुट्टीच्या दिवशी पुणेकरांनी जर का मिसळ नाही खाल्ली तर ते पुणेकर नसतात मित्रांनो. तर एक मिसळ आहे मेन्यूमध्ये आज आणि एक भेळ आहे. तर रस्सा येणार आहे सॅम्पल. एकदम ऑलरेडी तोंडाला पाणी सुटलं आहे मित्रांनो. मस्त लिंबू बिंबू पिळतो, कांदा बिंदा थोडं सॅम्पल टाकून मस्त बॅटिंग देऊया मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही पण जेवा. लोकांचे पण पोट भरलेले आहेत मित्रांनो. मी भेळ खाल्ली आहे आणि टॉमीने आपल्या मिल्की बिस्किट खाल्ले. थोडी पेट पूजा करून आता वेळ झाली होती खरा वरंदा घाट एक्सप्लोर करण्याची, खरा वरंदा घाटाचा थरार बघण्याची. रस्त्यांची अवस्था थोडी नाही जरा जास्तच खराब होती. पण त्या रस्त्याच्या प्रत्येक वळणावरती एक अविस्मरणीय दृश्य आमचं स्वागत करत होतं. दरड कोसळण्याची भीती आणि सह्याद्रीचं सौंदर्य दोन्हीही एकत्र चालत होते. थोडा पुढे जाताच एक अशा लोकेशनला येऊन पोचलो जिथे लांब पर्यंत फक्त रिग्रेट्स होत होते, कारण ह्या पहिले हे सगळं बघू नाही शकलो. फ्री झालाय तो, जास्त फ्री झालाय. निसर्गाच्या सानिध्यात येऊन तो जनावर झालाय. सगळीकडून किती 3 धबधबे दिसतात. ब्रिज क्रॉस करून थोडं पुढे आलो की एक छोटा ब्रेक घेतला गरम मॅगी आणि चहा पिण्यासाठी. गाईज आपण अजून एक स्टॉप घेतलेला आहे मित्रांनो वरंदा घाटमध्ये. आणि इतका खतरनाक रस्ता म्हणजे लिटरली गाडी चालवायला सुद्धा जमत नाही, एवढा डेंजर. माझी पूर्ण पाटण दुखायला लागली आहे गाडी चालवून मित्रांनो. की माझ्यासोबत अजून एक किस्सा झाला आहे जो मी तुम्हाला शेअर नाही करू शकत, पण तरी पण जर का तुम्ही येत आहे तर खरंच ह्या गोष्टीला एक्सेप्ट करा की पूर्ण वरंदा घाटाचे लागलेले आहेत मित्रांनो. तर आता आम्ही थांबलो आहे. आता आम्ही इथं डिसाईड करणार आहे की आम्ही इथून घरी जाणार आहे का इथं स्टे करणार आहे वरंदा घाटामध्ये किंवा पुढं कुठं. की सेल्फी पॉईंट म्हणून सेल्फी कॉर्नर असं या हॉटेलचं नाव आहे. आणि ह्याच्या मागच्या साईडला लिटरली हे जे हॉटेल आहे ते एका डोंगराच्या एजवरती आहे. आणि या डोंगराच्या मागं असला खतरनाक व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो मी. मॅगी खातो पहिले काही जण, मग तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो तुम्हाला मी आहे ना एक गोष्ट दाखवतो. तुम्हाला बहुतेक आवाज पण येत नसेल या वाऱ्यामध्ये. हे ज्या सेल्फी पॉईंटला आपण थांबलो होतो मॅगी वगैरे खायला, त्याचं जे मागं आहे, मी ह्याच्या पहिले खूप वेळा येऊन गेलो आहे. म्हणजे 3 ते 4 वेळा येऊन गेलो आहे वरंदा घाटामध्ये. पण ते 3 ते 4ही वेळा मी नाईट किंवा रात्रीच्या टायमाला आलो होतो. त्यामुळं हे एवढं सुंदर आहे किंवा ह्याच्या मागं हे जे दिसतंय मला ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मी बघा एकदा. आणि असे खतरनाक वारं सुटलं इथं, असं वाटतं हे जे आहे इथं ते कधी पण उडून जाऊ शकतं. तर बघू शकता मित्रांनो हे लांब त्या साईडला पण, इकडून असं त्या साईडला पण आहे जिकडं आपण ब्रिज जो आत्ता दाखवला त्या ब्रिजच्या इकडून आलो आहे मित्रांनो आपण. आता आम्ही दोघांनी मिळून मस्त बॅटिंग दिली आहे मॅगनी आणि मी. आता आम्ही चाललो आहे पुढं, जे की आम्हाला बहुतेक असं वाटतंय की अजून 2 दिवस लागेल आम्हाला पुढं पोहोचायला. तर मित्रांनो स्टे ट्यून. व्हिडिओ स्ट्रगल इज रिअल मित्रांनो. पूर्ण आंबा झालाय डायरेक्ट, इकडे आंबादा झालाय डायरेक्ट मित्रांनो. ऑलमोस्ट 3 ते 4 तास गाडी चालवून आम्ही फायनली येऊन पोहोचलो वरंदा घाट व्ह्यू पॉइंट वरती, जिथे थंडगार वारं आणि पाऊस हे आपल्या सह्याद्रीचं रौद्र रूप दाखवत होते. फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहे आपल्या वरंदा घाटामधल्या
टॉपवाल्या व्ह्यूवरती किंवा जो वरंदा घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे त्यावरती येऊन पोहोचलेलो आहे। ऑलमोस्ट 150 km/hच्या स्पीडने वारं वाहते, तुम्ही बघू शकता। हे जे पूर्ण गवत आहे त्यांना पूर्ण असं मोशन आलेलं आहे वाऱ्यामुळं। या साईडला इथं हे बघू शकता पूर्ण रिव्हर्स वॉटरफॉल आहे। पूर्ण खालचं जे पाणी आहे ते हवेने एवढं फोर्सने वरती येते, बघू शकता। कुडकुडी विषय जेव्हा निघायचा टाइम होता तेव्हा एक महाडमधला मित्र म्हणला, भाऊ व्हिडिओ काढतोस का? आणि आम्ही थेट त्याच्या मित्राचा केक कापून बर्थडे सेलिब्रेट केला, ते पण एक अशा स्पॉटवरती। आणि त्याच क्षणी एक मनात विचार आला, कधी कधी धोकादायक रस्ते पण आपल्याला सर्वात सुंदर आठवणी देऊन जातात। ओके मगन तू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आम्हाला लिंक पाठव। पुण्याचे काय कलाकार बॅडी येस पुण्याचे का? हा भाऊ। अरे भाऊ काय म्हणतो? हडपसरला हडपसरला पंटरेत आपले हा का? सबस्क्राईब भावाला फॉलो करा। धन्यवाद धन्यवाद। फॉलो करा भावाला। व्ह्यू बघा सर्वांनी, व्ह्यू बघून झाला ना फॉलो करा भावाला। बर्थडे भाऊचा। तर मंडळी आपण जो आपला चौथा स्पॉट होता मित्रांनो आजचा, जो आपला व्ह्यू पॉईंट आहे तो आपण फायनली एक्सप्लोअर केलेला आहे किंवा तिथं आपण थोडा वेळ ऑलमोस्ट टाईम स्पेंड केलेला आहे। संध्याकाळचे 5 वाजायला आलेले आहेत मित्रांनो। आता आम्हाला इथून परत रिटर्न पुण्याला जाण्यासाठी किंवा परत जाण्यासाठी खूप जास्त टाईम लागणार आहे। प्रत्येक 5 मिनिटाला ह्या जागेवरती तुम्ही लिटरली इथला वेदर जो आहे तो प्रेडिक्टच करू शकत नाही। प्रत्येक 5 मिनिटाला पाऊस, एकदम खतरनाक वारं वगैरे येतं आहे मित्रांनो। तर आता आम्ही चाललो आहे ऑलमोस्ट। आम्हाला शोधायचं आता रूम शोधायची आम्हाला की आम्ही आजच्या दिवस इथं स्टे करेल आणि मग उद्या सकाळी आपल्याला 2 गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत। ते आत्ताच स्पॉइलर नाही देणार आहे मित्रांनो। हे बघू शकता रॉयल स्टॅगचा खंबा आहे गाईस। कोण तर मस्त ओके झालेलं आहे इथं। आता आम्ही आमची गाडी घेऊन जातो गाईस। सी यू गाईस, भेटूया गाईस, बाय बाय गाईस, पीस आउट। माझ्या मागं दिसते एवढं मोठं आहे, ह्याच्यावरतून कुठल्याही टायमिंगला एक जरी दगड पडला तरी तुमचं डायरेक्ट काम होऊ शकतं मित्रांनो। बघू शकता हे एवढं मोठं आहे आणि मी त्यावरती किंचित भर सुद्धा नाहीये। तर फायनली मित्रांनो आपला हा 5वा स्पॉट आहे। ह्या वरंदा घाटामध्ये मी ह्याच्या पहिले जेव्हा पण आलोय त्या टायमिंगला रात्रीचा प्रवास केला होता। मला ह्या घाटाबद्दल फक्त एवढंच माहिती होतं की खूप डेंजर आहे, खूप चालवायला अवघड आहे, इथं तुम्ही गाड्या नीट नाही चालू शकत, इथं तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात, रस्ते नीट नाही आहेत, इथलं वातावरण नीट नाही आहे, इथं खूप साऱ्या गोष्टी आहेत। पण तुम्ही हा माझ्या मागचा व्ह्यू बघा मित्रांनो आणि मग मला सांगा की काय कमी आहे या घाटामध्ये। खूप सुंदर आहे मित्रांनो आपलं महाराष्ट्रामधल्या अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपण एक्सप्लोअर केलेले नाही आहेत, ते आपल्याला एक्सप्लोअर करायला पाहिजे। पण मित्रांनो ही जी जागा आहे, मी आज फर्स्ट टाईम आज लाईफमध्ये पहिल्यांदा मी डे टाईम म्हणजे दिवसाच्या टायमिंगला मी वरंदा घाटामध्ये आलो आहे आणि मला लिटरली माझ्या डोळ्यांवरती विश्वास नाही बसत आहे मित्रांनो की एवढा सुंदर घाट होता आणि मी रात्रीला एक कण सुद्धा ह्याच्यामधलं एक्सपिरियन्स करू नाही शकलो। ह्याच गोष्टीचं मला खूप दुःख होतं आत्तापर्यंत। पण आज जेव्हा मी इथं आलो आहे डोळे भरून आलेले आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। मी लिटरली तुम्हाला वॉटरफॉल काउंट करून दाखवतो मित्रांनो। तिथं एकदम मोठावाला वॉटरफॉल दिसतोय, तिथं एक, इथं 2 वॉटरफॉल एकत्र होते ते तर 2, 3, 4, तिथं समोर एक आहे, 5, 6, 7, हा 7वाला तर एवढा मोठा वॉटरफॉल आहे, तुम्हाला इथून पण दिसत असेल, त्याच्या मागं पण आहे 9 वॉटरफॉल दिसतात आहेत मित्रांनो इथून। आणि हे जे डोंगर आहे हा लास्ट पॉईंट आहे, जो वरंदा घाट आहे त्याचा लास्ट पॉईंट आहे, हा वाला डोंगर आहे मित्रांनो।
ह्याच्या पुढे गेल्यानंतर आहे ना एक डोंगर आहे, कावळ्या गड म्हणून असं म्हणलं जातं किंवा कावळ्या फोर्ट म्हणून म्हणलं जातं. तर तिथं पण व्हिजिट करणार आहोत, पण आपण आज नाही जाणार आहे तिथं, उद्याचा प्लॅन आहे. तर नक्कीच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुमचा होस्ट प्रज्ञेश, सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.